ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इथे प्रिया जेलमधून बाहेर आलेली असते आणि ती आता हॉस्पिटलमध्ये असते. प्रियाचा इथे नवरा अश्विन हा प्रियाला समजवत असतो आणि तो तिची सेवा करत असतो. पण ही नालायक प्रिया वेगळाच विचार करत असते. ती विचार करत असते की ती आता जेलमधून बाहेर आलेली असल्यामुळे तिला आता खूप काय असं चमचमीत खावंसं वाटत असतं. तिला वाटत असतं की मला अश्विन काहीतरी चमचमीत देईल, पण तिला अश्विन हा खिचडी देत असतो, खिचडी भरवत असतो. प्रियाला हे काय आवडत नसतं. ती अश्विनला बोलते की तू हे काय मला आजारी लोकांचं खाणं देतोय. अश्विन बोलतो की तू असं का बोलतेस आजारी लोकांचं खाणं, या आजारी लोकांचं खाणं, तू आजारी आहेस म्हणून तुला आजारी लोकांचंच खाणं देणार ना. तेव्हा प्रिया विचार करायला लागते की आपल्याला हे ऍडजस्टमेंट करायला लागेल ना. आता मी ऍडजस्टमेंट नाही केलं तर अश्विन पण माझी साथ सोडून देईल. तेव्हा अश्विन सांगायला लागतो काळजी करू नको, आता तू हे खा, पण पुढच्या टायमाला तुला घरातलं चांगलं आणून देईन. तेव्हा प्रिया बोलतात ते घरातलं म्हणजे काय, त्या सायलीच्या हातचं बोरिंग खाणं. तेव्हा प्रिया बोलते की जा आणि सांग काय ते, आणि इतके दिवस मला ते जेलमधले ते कडक चपाती आणि ते डाळ बघून मला कंटाळा आलाय. पण प्रिया त्या सायलीचे जे हातचं असो नसो पण आपल्याला काहीतरी चांगलं खायला भेटेल ह्याच्या आशेत ती असं वाचून बोलतो मी आता घरी जातो, आता तुला काय बरं वाटतं ना. तेव्हा ते प्रिया बोलते आता मला थोडं बरं वाटतं पण थोडी मध्ये मध्ये चक्कर येते. तेव्हा वाचून बोलतो तुला चक्करसारखं वाटतं तर तू थोडा आराम कर आणि तुला थोड्या वेळाने थोडं पाणी देतो. अश्विन तिला घास भरत असतो पण हे प्रियाला काय त्याची कदरच नसते आणि त्या अश्विनला माहित नसतं की प्रिया सगळं नाटक करते. तिला या सगळ्या कचाट्यातनं बाहेर पडायचं असतं म्हणून ती अश्विन जे बोलतं ते हा करते. त्यानंतर अश्विन बोलायला लागतो तू थोडा आराम कर, नंतर तुला बरं वाटेल. त्यानंतर प्रिया ही झोपली आहे असं ती नाटक करायला लागते. नंतर अश्विन इकडनं ते प्रिया विचार करते की आपण आता ह्या हॉस्पिटलमध्ये त्याचा आपल्याला काहीतरी उपयोग करून घेतला पाहिजे म्हणून ती नर्सकडनं फोन घेते आणि ती बोलते मी एक कॉल लावते आणि ती ठरवते की आता मी या नागराजला ब्लॅकमेल करते आणि या नागराजला मी ब्लॅकमेल केला तर नक्की तो मला ह्यातून बाहेर काढेल. ते नागराज आधीच घाबरलेला असतो आणि त्याला समजलं असतं की आता मी मधुभाऊनं मारला, आता माझा संशय आता सगळ्यांना आलेला आहे. पण त्याच टायमाला त्याला एक कॉल येतो. प्रिया बोलायला लागते ओळखलं का मला. तेव्हा नागराज बोलतो कोण. तन्वी बोलायला लागते काय आवाज विसरलास काय माझा. तेव्हा नागराज बोलायला लागतो तन्वी तू बोलतेस काय प्रिया. तेव्हा ते प्रिया बोलते की मी प्रिया. तेव्हा प्रिया बोलायला लागते की मी जेलमध्ये गेले तुम्हाला काय वाटलं, तुम्ही एकट्याच ही किल्लेदारांची प्रॉपर्टी हडपवाल का. मी जेलमध्ये गेल्यानंतर तुम्ही एकमेव वारस असाल किल्लेदारांची प्रॉपर्टी लुबडायला. तेव्हा इथे प्रिया बोलायला लागते की काय झालं तरी पण त्या प्रॉपर्टीवर तुमचा डल्ला लावून देणार नाही, कारण की काय झालं तरी ती प्रॉपर्टी माझी आहे माझी. तेव्हा नागराज बोलायला लागतो प्रिया तुला फोन कुठनं मिळाला या जेलमध्ये. तर इथे प्रिया बोलायला लागते मी बाहेर आली आणि आता बघ काय करते. प्रिया सांगायला लागते मी एक सांगते तू माझ्या मनाप्रमाणे नाही केलंस तर मी तुझे चांगलेच वादे करून टाकेन. तेव्हा इथे नागराज बोलायला लागतो तू मला धमकी देतेस. इथे नागराज बोलतो काय करणार आहेस तू. तेव्हा इथे प्रिया बोलायला लागते काय करणार आहे मी, तर आता काय करते. तेव्हा इथे नागराज बोलायला लागतो आता महिपंतला समजलास ना की तू बाहेर आलीस, मग तो तुझा काय करतो बघ. प्रिया बोलायला लागते की महिपंत जाऊ दे पण तू आता काय सुटणार नाहीस. तू जे करतोयस ना ते मला सगळं समजते आणि ते मधुभाऊवर जे हल्ला केलायस ना ते तुझं कारस्थान आहे ते मला पण समजलं आहे. त्या मधुभाऊला जेलमध्ये पाठवायचं कारस्थान हे सगळं तुझंच आहे. हे ऐकल्यावर नागराज चांगलाच घाबरतो. व नागराज विचार करतो की हे तिला कसं समजलं, पण हे प्रियाला महिपंत आणि साक्षीकडून समजलं असतं, कारण की जेलमध्ये जेव्हा महिपंत साक्षीला भेटायला आला असतो तेव्हा हे तिचं बोलणं ती ऐकत असते. तेव्हा प्रिया त्यांचं बोलणं चांगलंच ऐकत असते. तेव्हा प्रिया नागराजला बोलते की काय पण झालं तरी पण तू तुझ्या भावाला सांगायचं आणि मला या जेलमधनं सोडवायचं, नाहीतर मी तुझं चांगलंच भांडं फोडीन. इकडे घरी वेगळाच कार्यक्रम चालू झालेला असतो. इकडे अस्मिता आणि अर्जुन सायलीला चांगलाच धारेवर धरत असतात, जेणेकरून ते सायली अस्मिताला बोलते की आता गणपतीची तयारी करायची आहे त्यामुळे तू आता इकडनं जाऊ शकत नाही. पण तेव्हा इथे अर्जुन सांगायला लागतो की त्या अगोदर आपल्याला शॉपिंग करायची आणि त्यामुळे आता दोघांचे भांडणं चालू असतात. इथे बाजूला बसलेला प्रताप पण हे सगळं बघत असतो आणि सायली बोलायला लागते काय चाललंय सगळं, आणि सायली चांगलीच घाबरलेली असते. तेव्हा इथे कल्पना सायलीची बाजू घेऊन बोलत असते. अस्मिता सायलीला बोलायला लागते की तुला सगळं माझं ऐकावं लागेल. तेव्हा ते कल्पना बोलायला लागते अस्मिता तू लहान मुलीसारखी काय बोलतेस, तुझ्या पोटी लहान बाळ येणार आणि तू लहान पोरासारखी वागते, जरा शांत बस जरा. ते प्रताप बोलायला लागतो की अर्जुन सायली तुम्हाला जर शॉपिंग करायची असेल तर तुम्ही जाऊ शकता, मकराची तयारी थोडीफार झालेली आहे. इथे सायलीची बाजू कल्पनाने चांगलीच घेतली असते त्यामुळे अर्जुन आणि
त्यामुळे अर्जुन आणि अस्मिता काहीच बोलू शकत नाही. त्याच टायमाला सायली कल्पनाकडे धावून जाते आणि तिला मिठी मारते आणि तिला पप्पी देते आणि तिला बोलते थँक्यू. त्याच टायमाला अर्जुन आणि सायली शॉपिंगला निघत असतात. त्या टायमाला तिथे रविराज आलेले असतात आणि रविराजांना बघून ते बोलते या बसा. त्या टायमाला प्रतिमाला पण आनंद झाला असतो, कारण की सायली आणि कल्पना या दोघांचं प्रेम बघून तिला खूप भारावलेलं असतं. तेव्हा इथे रविराज आल्यामुळे सायली जाऊ शकत नाही, त्यामुळे ती तेच थांबते आणि ती खूप खूप खुश झालेली असते. सायली बोलायला लागते, काका तुम्ही आलात, तुमच्यासाठी मी चाय बनवते. आणि तेव्हा ते रविराज बोलतात चालेल. आणि रविराजाने इथे गंमत पाहून खूप आनंद झाला असतो. तेव्हा इथे प्रतिमा रविराजांना बोलते की गणपतीच्या आदल्या दिवशी आपण अशीच सजावट करताना खूप गंमत करायचो. आणि त्याच टायमाला रविराज प्रतिमाचा हात धरून बोलतो, हा मला पण तसंच वाटतंय. तेव्हा इथे प्रताप बोलायला लागतो आणि रविराज बोलायला लागतो, सगळं मला आठवतं. आणि तेव्हा प्रताप बोलायला लागतो, तुला सगळं आठवतं. इथे प्रतिमा बोलायला लागते की हा मला सगळ्या गोष्टी आता आठवतात. त्यानंतर इथे दुपारी सायली अर्जुनला बोलायला लागते, आपण संध्याकाळी शॉपिंगला जाऊया, दुपारी आपण एकत्र जाऊया. त्याच टायमाला तिथे अश्विन आलेला असतो आणि अश्विन बोलायला लागतो, सगळ्यांना आनंद झाला आणि माझा आणि प्रियाचा कोणालाच काय पडलेला नाही. त्या सायली बोलायला लागते, अश्विन भाऊजी जेवायला या. तेव्हा ते अश्विन रागाने बघतो. तेव्हा ते कल्पना बोलायला लागतो, अश्विन तू जेवायला ये. तेव्हा अश्विन बोलायला लागतो, मला फ्रेश पाहिजे, फ्रेश झाल्यानंतर मला हॉस्पिटलमध्ये जायचं, मला हॉस्पिटलमध्ये जायसाठी डबा द्याल तर खूप बरं होईल. तेव्हा कल्पना बोलते, तू आता जेवून जा ना, डबा कशाला नेतो. सायली बोलायला लागते, मी तुम्हाला डबा हॉस्पिटलमध्ये पाठवून देते. तेव्हा ते अश्विन बोलायला लागतो, डबा माझ्यासाठी नको, प्रियासाठी पाहिजे. तेव्हा अश्विन बोलायला लागतो तन्वी हॉस्पिटलमध्ये. तेव्हा हे सगळे ऐकून चकित होतात. तेव्हा इथे रविराज बोलायला लागतो, नक्की काय प्रकार आहे. तेव्हा इथे अश्विन सगळ्या घडलेल्या गोष्टी सांगतो आणि अश्विन सांगायला लागतो की हॉस्पिटलमधलं तिला जेवण जात नाही आणि ती 3-4 दिवस जेवली नाही, त्यामुळे तिला इकडचा घरचा डबा पाहिजे. आणि तिला तिकडे जेलमध्ये त्रास होत होता, म्हणून मी पोलिसांना रिक्वेस्ट केली आणि तिला हॉस्पिटलमध्ये आणून ठेवलं. ती सायली बोलायला लागते, तुम्ही नवऱ्याच्या नात्याने सगळं करताय, पण ती तुम्हाला माहित नाही ती कशी मुलगी आहे, तुम्ही तुमचे डोळे उघडा पहिले. ती कल्पना बोलायला लागते, तू जे करतोयस ते योग्य, पण त्या चुकीच्या मुलीसाठी करतोयस ते योग्य नाही. ते अश्विन खूप चिडतो. ते सायली बोलायला लागते, मी त्या प्रियाला डबा देणार नाही, कारण की ती मुलगी खाल्लेल्या मिठाला जागलेली नाही, त्यामुळे त्या मुलीसाठी मी काही करू शकत नाही, तिच्यासाठी मी डबा देऊ शकत नाही. ज्या माणसाने वाढवलं त्याचा ती विचार करू शकत नाही, त्यासाठी मी काहीच करू शकत नाही. त्यानंतर इथं अश्विन रविराज आणि प्रतिमाला विचारतो की प्रिया ही तुमची पोटची मुलगी आहे ना, आणि तिच्यासोबत तुम्ही असं वागणार का. आणि अश्विन बोलायला लागतो की तिची हॉस्पिटलमध्ये अशी परिस्थिती झाली आहे ना की मला ती पाहवत नाही. त्या टायमाला रविराजांचं मन हळवं होतं आणि ती बोलायला लागते, तिला काय झालं नेमकं, ती खात पित नाही का. तेव्हा इथे अश्विन बोलायला लागतं, तुम्ही जरा तिला भेटायला चला, तुम्ही आलात ना तिला बरं वाटतं. अश्विन बोलायला लागतं की तुम्ही जरा तिला बेल मिळून द्या. तेव्हा इथे रविराज बोलायला लागतो की कायद्याच्या काचाटीत मला असं करता येणार नाही. त्या टायमाला सगळं अर्जुन हे बघत असतो. तेव्हा त्याला समजतं सिनियर हे त्याच्या कर्तव्यापुढे आपलं नातं पण पाहत नाही, त्याच्या नात्याला पण जागा देत नाही. तेव्हा इथे रविराज आणि प्रतिमा पण ठरवतात की आता याच्या पुढे आपण आता ह्या तन्वीला थारा द्यायचा नाही. याच्या पुढे आता प्रिया नागराजला ब्लॅकमेल करून रविराज यांच्याद्वारे जेलमधनं कशी सुटेल हे पुढे पाहणे रंजकच होणार आहे.